अंबाबाई देवीच्या मंदिरातल्या गरुड मंडपाच्या कामानं आता वेग घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी गरुड मंडपाच्या खांबाला वाळवी लागल्यामुळे गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे। गरुड मंडपासाठी कर्नाटकमधनं सागवानी लाकडाचे खांब आले, त्याचं पूजन उद्या केलं जाणार असून हे खांब बसवले जातील आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी घेतला। आपण पाहूया। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारातील गरुड मंडपाचं काम आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून गरुड मंडपाच्या या खांबांना वाळवी लागलेली होती आणि ही वाळवी लागल्यानंतर जवळपास 22 कोटी रुपयांचा निधी आहे तो मंजूर करण्यात आला होता आणि या 48 खांबांपैकी 8 खांबांना प्रचंड अशी वाळवी लागली होती। त्यामुळं आता कर्नाटकातमधून सागवानी लाकूड आहे ते आणण्यात आलेलं आहे। आपण ही लोकशाहीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। उद्या या सगळ्या लाकडाच्या खांबांचं जे आहे ते पूजन या ठिकाणी होणार आहे आणि आपण पाहतोय जवळपास 22 कोटी रुपयांचा निधी आहे तो या गरुड मंडपाच्या विकास कामासाठी खरं तर मंजूर झालेला आहे आणि येत्या पावसाळ्यापूर्वी या गरुड मंडपाचं काम पूर्ण होईल असं सांगितलं गेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर या गरुड मंडपाला अगदी पौराणिक महत्त्व आहे आणि असं असताना या गरुड मंडपाचा जो पूर्वीचा ठेवा होता तसाच ठेवा आता देखील या ठिकाणी ठेवला जाणार आहे। त्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केले जात आहेत आणि याचं जे काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, कारण कर्नाटकातमधून सागवानी लाकूड आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। उद्या याचं पूजन होणार आहे आणि या ठिकाणी खांब आहेत ते उभारले जाणार आहेत असं सांगितलं गेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।